तर तुम्हाला इच्छा असेल स्केच काढायची, तुम्ही पण मला ऑर्डर देऊ शकता. त्याच्या आधी माझा स्केच बघूया. वडे फ्राय पण झालेले आहेत आणि एअर फ्रायरचे पण रेडी झालेले आहेत. आर यू रेडी विथ द स्केच? आय एम शॉक्ड. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरण करंजेकर वरती. 7 दिवस 7 रेसिपीज. आणि उमा मॅडम आजची रेसिपी बनवताना बिझी दिसतंय. चॅलेंज घेतलाय उमा मॅडमनी. येस. आणि अशा कमेंट आल्यात की आम्ही ब्लॉग बघून भरपूर हसलो. माझ्या घरातून पण फोन आलेला. तुझ्या घरातनं पण फोन आलेला? बोलते काय करते तुम्ही, असं बोलत होती मम्मी. हसत हसत बोलत होती. चला, सर्वांना आवडला आपल्या मंडळीला ब्लॉग आणि एन्जॉय पण केला आमचा चॅलेंज. येस. तर आजच्या रेसिपी मध्ये काय बघायला मिळणार आहे काय कोथिंबरी बघून तुम्हाला समजलंच असेल काय असतील. आज मिळणार आहे कोथिंबरी वडी, कोथिंबीर वडी. आज जेवायला करणार आहे एकदम सुंदर सुंदर शेंग्याचा डाळ, भात आणि कोथिंबीर वडी. एकदम सिंपल अँड सोबर. तर लास्ट टाइम आपण एक चुकी केली होती. कांदा भजी जी बनवली होती आपण, ती नुसती आपण तेलामध्ये टाकून बनवली. बरोबर. आपल्याकडे एअर फ्रायर आहे ते आपण विसरलो. मंडळीला आज आपण एअर फ्रायर मधली पण कोथिंबरी वडी दाखवूया आणि डीप फ्राय वाली पण दाखवूया. त्याच्यामध्ये काय फरक होते ते पण दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर तू साहित्य दाखव. एक कमेंट मध्ये आपल्याला चॅलेंज आलाय, तो पण मी तुला सांगते. मी वाचलाय. साहित्य दाखव, साहित्य दाखव. मी वाचलं. तर साहित्यामध्ये आपण रेडी केलेला आहे बेसन. बेसन इज अ इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन मॉन्सून. काही बनवायचं असेल तर बेसन पाहिजे असते, म्हणून बेसनला आपण खूप जास्त आदर द्यायचं. ओके, तसं मी तुला आदर देतो तसं ना? तसं नाही, तसं आदर नाही द्यायचं. एकदम सेल्फ रेस्पेक्ट द्यायचं त्याला, जे तू देत नाही मला. तर ही आहे कोथिंबीर, जे मी धुवून सुकून कापून घेतलेला आहे. कापून घेतलेला आहे. तांदळाची पीठ आहे, बेसन आहे. आपण आज कोळी मसाला पण टाकणार आहे. कोळी मसाले के बिना अपना कोई रेसिपी नाही आहे. ओके, हे आहे हळद आहे, मीठ आहे आणि याच्यात आपण एक पेस्ट करून घेणार आहे. ते आहे लसूण, मिरची आणि जिरं. तर बघताय तुम्ही, ठेचा रेडी झालेला आहे. आणि आता या ठेच्याला सर्व आता आपण जे इंग्रेडियंट्स तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये उमा मिक्स करणार आहे ना? येस. आणि याच्यात आपण टाकूया थोडीशी हळदी, आगरी कोळी मसाला आणि थोडासा चिकन मसाला टाकायचा. आणि हे जे तुला दिसते ते सर्व मिक्स करायचं. तांदळाची पीठ आणि बेसन. तर तुम्ही पण बनवताय ना कोथिंबीर वडी, तर उमा काय काय चुका करते ते नक्की कमेंट करा. नक्की कमेंट करून सांगा. आवडली तरी तुम्ही सांगू नका आवडली, तिच्या चुकाच सांगा. हो, तसं कोण नाही सांगत. नाही चांगलं असले तरी माझं अप्रिशिएट करते सर्वजण. आता तुझं पण बोलू. मी याला पाठवलेला आहे तिल आणायला आणि तो घेऊन आला तेल. ते काय मग डोक्याला लावायचं? डोक्याला तेवाला काय लावायचंय? मग परत पाठवलं त्याला तिल आणायला. तिल कुठलं आहे, तेल कुठलं आहे काही माहित नाहीये. गप्प बस, मी बरोबर घेऊन आलोय बघा. आणि मंडळी, एक इंग्रेडियंट, ते मेन इंग्रेडियंट आहे जे एकदम चांगलं दिसते एकदम, ते आहे तिळ, नॉट तेल. आणि आपल्याला पाणी घ्यायचं आहे. ओके, पाणी थोडा थोडा आपल्याला टाकायचं आहे. एकदम भजी सारखं बॅटर नाही बनवायचंय, फक्त आपल्याला गोला बनवून घ्यायचा. आमिर खानचा गोला. ते काय? अरे तो पिक्चर आहे ना त्याचा, पीके है का? अच्छा. अरे तुमरा गोला में तो सब हमको पीके कहते हैं. मी नाही देखती क्या? नाही. तर आता आपण याचा गोला करून घेऊया. अच्छा, हमको थोडासा. हे बघा, गोला रेडी झालेला आहे. गोला रेडी झालेला आहे. आणि चाकून बघायचं, तुम्ही काय वर खाली काय वाटत असतील तर ते टाका. चवी अनुसार मीठ ऍडजस्ट करा तुम्ही. आणि याला आपल्याला थापायचं आहे. तर एकदम घरगुती पद्धत दाखवते तुम्हाला कोथिंबरी वडी बनवायची. हॉटेलमध्ये जाऊन खाताय ना तुम्ही कोथिंबरी वडी, तर घरी कशी बनवतात ते पण बघा. आता त्याला तेल लावून त्याच्या प्लेट वरती थापली ना आपण. बरोबर. याला स्टीम करून घ्यायचं आपल्याला. एकदम पातळ नको करू, थोडासा जाड पाहिजे ना. तर असं थोडासा. वा, पण भारी सुगंध येते आणि चव पण मस्त झालेली. चव दिलं ना तुला करायला मी. तर बघा कसा थापलेली आहे उमाने. जशी एकदम प्रॉपर भाकरी बनवते ना ती, तशीच तिने हा गोला पण बनवलेला आहे. हे बघा, काही ही संधी सोडू नको.
ओके. आणि तुम्ही आणलेला तेल टाकायचं आहे. आणि मी आणलेला तिल पण टाकूया. तिल तिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला तिला डिस्ट्रॅक्ट होते एकतर तुझा गंदा गाणं ऐकून. स्टीमर पण रेडी आहे आपला. आणि आपण जो बनवला होता कोथिंबीर वडी तो पण एका जालीमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. आणि आता स्टीम देण्यासाठी त्याला आपण त्या वाडग्यामध्ये टाकून त्याला स्टीम देऊया. आहे ना एकदम घरगुती पद्धत ओमाची. तर नक्की लाईक करा ओमासाठी. स्टीम केक बनवतेस ना. आज स्टीम कोथिंबीर वडी बनवूया. स्टीम कोथिंबीर वडी. स्टीम कोथिंबीर वडीच्या नंतर फ्राय पण करायचं आहे ना. हो एअर फ्रायर मध्ये पण करूया आपण. एअर फ्रायर आणि डीप फ्राय. पद्धत आवडत असेल तर ओमासाठी नक्की लाईक करा. हो मी थक गई. तर स्टीमला ठेवलं आणि इथे बघा मोदक खायला जुरलेली दिसते तुम्हाला. वा छान मोदक आहे. मी बनवलेला आहे. तू बनवलंस. तू मलाच बनवू शकतेस. बाकी काय नाही बनवू शकत. हे आपल्या ऐश्वर्या ताई आहे जे आपण लाईम अँड स्पाइसचा व्हिडिओ बनवलेला होतं बघ द्रोणगिरीमध्ये. त्यांचे एक कॅफे आहे तिकडे. गणपती स्पेशल साठी मोदक पण चालू केलेला आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसणार आहे कुठलं कुठलं प्रकारचा मोदक आहे. आणि आपल्या घरगुती लेडीज जे आहे ते बनवतात आणि विकतात. आणि खूप प्रणित वेगवेगळं आहे. लाईक बीटरूट, कॅरेट मोदक, बीटरूट मोदक, असं खूप खूप व्हेरायटीज ऑफ मोदक आहे. तर नक्की तुम्हाला पाहिजे असेल तर लाईम अँड स्पाइसला पण तुम्ही येऊन कलेक्ट करू शकता किंवा ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आम्ही पण खाल्लाय गुलकंदचा मोदक. मला आवडला. गुलकंद आणि आपल्या ओरिजिनल जे चवीचा मोदक मस्त आहे एकदम. तर अनया पण आलेली आहे. हाय अनया. तुला आणि मम्माला आज ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा एक हे आलेला आहे आपल्याला चॅलेंज. मी आज आरामात बसणार आहे आणि तुम्ही दोघी माझा स्केच करणार आहे. आणि कॉक्रोचला पण काढलेला नाहीये मी. कॉक्रोचचा कोण स्केच करते काय पण बोलते. एक लाईन पण नाही मला येत. तर आज मम्मा माझा स्केच काढणार आणि अनया माझा स्केच काढणार. कोणाचा स्केच भारी होत आहे तोपर्यंत आपला स्टीम होते ना कोथिंबीर वडी तो त्याच्या टाइम मध्ये तुम्हाला माझा स्केच काढायचा आहे. ओके. COW काव म्हणून एक सर आहेत त्यांनी आपल्याला काहीतरी कमेंट चॅलेंज दिलेला आहे. तर आपण चॅलेंज मध्ये उमाच जिंकेल मला हे माहिती आहे खात्री आहे. पण अनया काय प्रयत्न करून माझा स्केच कसा काढते ते बघूया. चॅलेंज ऍक्सेप्टेड. व्हेरी मम्मा चॅलेंज एक्सेप्टेड बोलत होती पण मुलीने शिकवलं तिला. तू आण पेपर आणि स्केचचा पेन्सिल आण. बघ आज काय दादाचा प्रणितचा व्हिडिओ काढते मी. पोट नको दाखवू तोंड फक्त तोंड. तर जी आर्टिस्ट आहे अनया ती अजून माझा स्केच बनवते. पण जी एक्सपर्ट आहे तिने माझा स्केच रेडी केलेला आहे 5 मिनिटात. 5 मिनिटात ना. 5 सेकंदात. 5 सेकंड पण बोलू शकता. झटपट एकदम. तर तुम्हाला इच्छा असेल स्केच काढायची तर तुम्ही पण मागू शकता माझ्याकडून. तर तुम्ही पण ओमाला ऑर्डर देऊ शकता. त्याच्या आधी माझा स्केच बघूया. डिस्काउंट पण देणार तुम्हाला. सेम माझ्यासारखं दिसतंय बघा. डिस्काउंट पण देणार तुम्हाला. मी एकदम मनाशी काढलेला आहे कारण तू हृदयात बसलेला आहे म्हणून ते चित्रात आलं. ओके. जास्त झालं नाही. अरे वा सेम सेम. काय बोलते. सेम मोदीजी वाटते. मला पण थोडासा मोदीजीच वाटलं. पण वाटतं थोडाफार. हाय ना. हे बघ मी माझं साईन पण केलंय. वा वा. आणि टी शर्ट आहे खालचं. तो टी शर्ट पण छान. टी शर्ट तर एकदम तूनीच शिवलेला वाटतेस. तर कसं वाटलं मंडळी स्केच ते नक्की कमेंट करा. आणि जे रिअल स्केच आर्टिस्ट आहे ते रिअली बनवते. तिचं नंतर दाखवूया. त्याच्या आधी आपलं हे मटन शिजलाय की नाही ते. मटन नाही कोथिंबीर वडी. तेच कोथिंबीर वडी शिजली की नाही ते चला बघूया. अरे वा मस्त आहे ना. भारी झालं ना. सुगंध सुगंधी सुगंध भारी. नक्की ट्राय करा मंडळी ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी. आवडेल तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना पण. आता याला आपण काढून घेऊया
आणि कट करूया. उमाचा बर्थडे सेलिब्रेट करूया. बर्थडे सेलिब्रेट करूया. वर्षातनं 4-5 दाजीचा बर्थडे करतो. तिचा आज पण आपण बर्थडे तुझा बर्थडे मी किती सुंदर सेलिब्रेट केला लोणावल्याच्या घाटामध्ये. आता माझा बर्थडे तू कुठल्या देशात सेलिब्रेट करणार आहे बघूया. तुझा बर्थडे म्हणजे तुला सर्वात जास्त ज्या ब्लेसिंग्स मिळतात ना ते तुझ्या बर्थडेला मिळतात. असा सेलिब्रेट करतो मी. येस. चला उलटा कर ना डायरेक्ट त्याला उलटा केलं तेल ये. हॅलो फस गया. हॅलो हॅलो आला. आता परत उलटा कर. थांब त्याचा अर्ध भाग इथे राहिला. करू. रजनीकांत जसं चष्मा उलटा करतो तशी उमा कोथिंबीर वडी उलटी सुलटी कर. तरी बघा मंडळी आता आपण हिचा बर्थडे करूया. हॅपी बर्थडे कोथिंबीर वडी. सुंदर झाली. सुंदर झाली ना. आवडली म्हणून तुला मी बोललो की तू माझ्याशी लग्न करून खूप चांगलं खुश झालास. खुश पचतो काहीतरी आला नाही खुश झालास. सुंदर झालाय ना. सुंदर सुंदर कोथिंबीर वडी सुंदर सुंदर. जसं आपल्याला एअर फ्रायची व्हिडिओ मध्ये बघ कमेंट आलेला की सिलिकॉनची तुम्ही बेस घ्या म्हणून. ते पण मी मागून घेतलेलं आहे. आणि हे प्यारा एक हे पण घेतलेलं आहे मी ऑइल डिस्पेन्सर. याला आपण गोष्टीला विसरते त्याला ABCD नाव देत असते. तो ब्रश आहे. ब्रश रोज सकाळी करतेस ना तो ब्रश आहे. आणि आता आपण याच्यात ज्या स्टीम केलेल्या आहेत कोथिंबीर वड्या याला एअर फ्रायर करण्यासाठी टाकूया. तर हे पण आपण सांगायचा प्रयत्न करूया. एअर फ्रायर मध्ये कशी होते कोथिंबीर वडी आणि तलून कशी होते. मस्तपैकी तेल आणि सर्व काही लावलेलं आहे. आणि आता आपण याला वाव किती मिनिटं लावायचं आहे माहिती आयडिया. आपण पिझ्झाचे घेऊया. पिझ्झा बनवतेस. पिझ्झाचे घेऊया ना. 15 मिनिटं पर्यंत ठेवूया आणि कसं होते त्याच्यानंतर वाढवूया. ओके वाट बघूया. आणि नेक्स्ट तळून घेऊया. आपला आर्टिस्ट कुठे आहे. आपला आर्टिस्ट आहे जरा बिझी आहे. तोपर्यंत आपण कोथिंबीर वडी तळून घेऊया. आपण जी काय उमानी जी प्रोसिजर दाखवली कोथिंबीर वडी बनवायची ती मला तर खूप आवडली. तर माझ्याकडनं उमा तुझ्यासाठी मोठा लाईक. तर तुम्ही पण मंडळी आवडली असेल तर नक्की लाईक करा. खूप कमी लाईक करताय आजकाल. आजकाल आपल्या लाईकच नाही आपल्या एवढं प्रेम करतात मंडळी. ते लाईक पण करून घ्या आणि सबस्क्राईब पण करा. नक्की लाईक करा म्हणजे तुमच्यासारखे जे सर्च करतात त्यांना आपला व्हिडिओ जाईल. शेपलेस आहे. तळून पण घेऊया. कोथिंबीर वडे फ्राय पण झालेले आहेत आणि एअर फ्रायरचे पण रेडी झालेले आहेत. आणि आम्ही आता त्यांना बाहेर काढणार आहोत. बघा झालेत ना बरोबर. ते पण मस्त झालं हे पण मस्त झालंय. पण टेस्ट मध्ये काय आहे बघूया. आणि कसे लागतात ते दोन्ही. दिसायला हे मस्त वाटते. एक हेल्दी वाले आणि एक ऑइल वाले. आणि उलटा काम केलेलं आहे. जिथे तेल पाहिजे तिकडे टिश्यू नाही. हे सगळं प्रणीतचं काम आहे. आणि ते अनाया आर यू रेडी विथ द स्केच. मम्माला तर आम्ही 100 दिलेले आहेत 10 पैकी. हे बघा मोदीजीला. कारण माझा हसबंड मोदीजी सारखं दिसते. आता अनायानी कसा काढलाय डॅडू ते बघूया. हे होतं पिक्चर ज्याच्याने मी इन्स्पायर झाली आहे. हे बघा. आय एम शॉक्ड. ओ माय गॉड. शेम टू शेम. शेम ऑन शेम. माझी मोदीजी आणि सेम टू सेम. माझा पण चांगला आहे. मम्माचा बघा शेम आणि अनायाचा सेम टू सेम डॅडू. थँक्यू अनाया. खूप मनापासून काढलंस तू. वाटतं ना. हे आपण कुठल्या बोटीत गेलेलो क्रूज मध्ये ना. क्रूज मधला फोटो काढलाय त्यांनी. मंडळी तुम्ही चॅलेंज दिला होता ना मम्माला आणि अनायाला ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा. तर मम्मानी तो चॅलेंज जिंकलेला आहे. असा कोण म्हणते. असं कोणी नाही म्हणणार. कमेंट करून सांगा. माझा पण ड्रॉइंगला रेट करा चांगला. ओके आय एम नॉट एक्सपिरियन्स. खूप छान बनवलंय बघा. डिटेलिंग बघा एक नंबर.
चला सर्व काय एकदम भारी. गुड. थँक्यू अनया. वेलकम. मी लहानपणी खूप काढायचं रे स्केच, आता विसरली सर्व. हा आता गजनी धर्मा बघितला ना तिने, तेव्हापासून सर्व विसरली. चला आता आपण कोथिंबीर वडी दाखवूया आता आणि कोथिंबीर आपल्या टेस्ट करूया. नेक्स्ट रेसिपी मध्ये पण चॅलेंज नक्कीच द्या. आणि मंडळी याला काहीतरी चॅलेंज द्या. नेहमी मलाच का टार्गेट करते तुम्ही? नेक्स्ट याच्यात प्रणितला काहीतरी चॅलेंज द्या. मी काय करणार? हा चला तुम्ही दोघं ट्राय करा. याच्यातलं कुठलं फ्राईड आहे आणि कुठलं एअर फ्रायर आहे तुला वाटते बघ? काय फ्राईड आणि हेअर फ्रायर आहे. त्यात तुझी चुकी नाही, मम्माची चुकी आहे. उलट केलंय तिने. तर या मंडळी कोथिंबीर वडी खायला. ही बघा कशी झाली ना. हा सॉफ्ट आहे उमा. कुठला एअर फ्रायर वाला. आणि क्रिस्पी पण आहे. ही पण छान आहे. तू कोणती खाणार? एअर फ्रायर. आणि मी तेलवाली. बघूया टेस्ट पण सांगा कसं झालंय. क्रिस्पी आहे. दोघी पण क्रिस्पी झाले. तळलेली जी आहे ती तर आपण आधी खाल्लेली आहे आणि खूप चविष्ट झाली उमा. जेव्हा तू मला चाकायला दिलीस तेव्हाच मी खुश झालो होतो आणि वाटलंच होतं की सुंदर होणारच होणार. आणि Thank खरंच you. मस्त झालेली आहे. आणि फ्राय हे खाऊन बघ आता एअर फ्रायरचा. आईची आठवण आली. हो माय गॉड, दॅट्स रिअल बिग कॉम्प्लिमेंट. आणि आता Thank you आपण so एअर much. फ्रायर वाली पण खाऊन बघूया. नॉट ॲट ऑल बॅड. हा खूप सुंदर. मग आपण एअर फ्रायर पण करू शकते ना. एअर फ्रायरच हा. करा. कारण तेलाचं काय खूप तेल हेल्दी, किती खाते. खूप हेल्दी रेसिपी आहे आणि चव सुपर. तू पण ट्राय करून बघ. आणि जे तिल वगैरे आहेत ना ते मस्त एकदम क्रिस्प झालेत. क्रिस्प. मी तळलेला ट्राय करते. हा तू तळलेला ट्राय कर. ह्याच्यात पण तेच क्रिस्पीनेस आहे. पण मला एअर फ्रायरची आवडली. Same. खूप मस्त झाले. एअर फ्रायर मध्ये इतका क्रिस्पीनेस आहे ना, हे जरासं सॉफ्ट आहे. एअर फ्रायरचं की तळलेला. तळलेला थोडा सॉफ्ट आहे पण हा थोडासा ड्राय टाईप आहे पण मस्त आहे. मग आपण रेकमेंड आवडेल करू एअर तुम्हाला. हो फ्रायर. हो नक्कीच. तो एअर फ्रायर तुम्ही जर वापरत नसाल तर नक्की घेऊन या आणि तुम्हाला पाहिजे त्या रेसिपी बनवा. सुंदर सुंदर रेसिपी होतात. आणि या व्हिडिओमध्ये स्पेशली उमासाठी लाईक करा. तिने खूप छान रेसिपी दाखवली. आणि अनयाच्या स्केचसाठी लाईक करा. माझी ड्रॉइंग कसं वाटलंय ते नक्कीच कमेंट करा. रेट करा, रेट. आणि ड्रॉइंग मुलं डिसलाईक नका करू हा व्हिडिओला. गपचूप बस. मी काहीतरी काढलंय. तुम्ही ऍटलीस्ट मोदीजी सांगितलं म्हणजे काहीतरी काढू शकते मी. बरोबर. टेक केअर. बाय बाय. नेक्स्ट सी यू रेसिपी सून. बघायला आणि या. चॅलेंज नक्की कमेंट करा. नेक्स्ट चॅलेंज प्रणित साठी स्पेशली. चला बाय बाय. गुड नाईट. ड्रॉइंग काढायला नको सांगू.